फॅमिली, हमारे यूट्यूब चॅनल पे आपका स्वागत है। संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात। मी सुके बोंबील असतात ना त्याची तयारी करते। तर त्यासाठी मी कांदा वगैरे सगळं चिरून घेत आहे। गाईच हा कांदा बारीक चिरलेला आहे, तो आहे फोडणीसाठी। आता काही मी वाटणाला कांदा टाकून घेत आहे। थपथपीत करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे वाटणाला असं जाडसर कांदा टाकून घेत आहे। आणि त्यानंतर लसूण घेणार आहे सोलून। टोमॅटो घेणार आहे आणि मग वाटण झाल्यानंतर सुकं खोबरं संपलेलं आहे, तर ते आता मार्केटला जाऊन मला आणायचं आहे। आणि सकाळी मी तुम्हाला बोलले होते की बिस्किट संपलं आहे माझं, तर बिस्किटसुद्धा मला जाऊन मार्केटमधून घेऊन यायचं आहे। तर आता मी तयारी करून ठेवते वाटण्याची। तर आमच्याकडे पडतो पाऊस, लाईटीची काय भरोसा नाही ना, लाईट गेला की एकदा यायला लवकर येत नाही। त्यामुळे मी आता लसणाची होते तयारी करून ठेवते आणि मग वाटण झाल्यानंतर फोडणीला देणार आहे। त्याची आधी बोंबील पाण्यामध्ये उकळून घेणार आहे, गरम करून घेणार आहे। गरम करून झाल्यानंतर तेलामध्ये फोडणी देणार आहे। तेलामध्ये लसूण, हिंग, कांदा परतवून टॅमॅटो टाकणार आहे। टॅमॅटो कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मसाला, हळद मसाला, चिकन मसाला टाकणार आहे। त्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर बोंबील आणि बटाटा टाकणार आहे। त्यानंतर थोडंसं वाटण लावून त्यात थोडं गरम पाणी टाकून मग करणार आहे मी। मग झाकण ठेवून वाफवून घेणार आहे भाजी। त्यानंतर थोडंसं कोकम टाकणार आहे। कोकमाने कसे आंबटपणा येतो, भाजीला छान चव येते। आता मी आता मी जात आहे मार्केटला भाजी आणायला, बिस्किट्स आणायला। रिमझिम असा पाऊस येत आहे। टॅमॅटो कसे आहेत? 25 का अर्धा? बघू कसे आहेत। टोकलं जा ना। आणि आलं कसं आहे? आलं कसं आहे? 60ला पाव, 1 किलो। $100 ग्राम द्या ना। 10 का 4 दो ना। 20 का 5 है तो 10 का 4 दो ना। मग 20चा मसालाच द्या। झाले किती झाले? 85। मार्केटवरून आली खरं, खोबऱ्याचा किस्सा भेटला ना, मग काय खोबरं किसावं लागलं। गंमत सांगू का? मी ना पहिल्यांदा माझ्या माहेरी आमचं दुकान आहे किराणा मालाचं, तिथे मी पहिल्यांदा दुकानात बसून गिरायकांना माल विकायचे। म्हणजे जे दुकानात खरेदी करायला येणार होते ना त्यांना विकायचे माल। आणि आता कळते, आणि आता मी स्वतः जाऊन विकत घेऊन येते। म्हणजे किती गंमत आहे। त्याचं वाटण तयार आहे। आता ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। पाणी ओतून ठेवायचं असतं ना, त्याच्यामुळे कसं बोंबाचा जो काय वास असतो तो निघून जातो। बटाटा कट करून घेतलेला आहे। भाजी इथे फोडणीला दिलेली आहे। वरणसुद्धा उकळी आलेली आहे। एकंदरीत जेवण माझं होत आलेलं आहे। बटाटा वाफेसाठी ठेवत आहे शिजवण्यासाठी, तोपर्यंत वाटण लावून घेते आणि मग बोंबील घालून। तर गाईच वाटण थंड झालेलं आहे। वाटण रेडी आहे। थोडंसं वाटण लावून घेतलं आहे। आता इथे काहीच कोकम भिजत टाकले होते, ते कोकम टाकते।
एक साईडला भात ठेवून घेतला आहे. गाईज ऑलमोस्ट भाजी डन झालेली आहे. बटाटा पण छानपैकी शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि भाजीचा कलर बघा, आहा. बोंबील पण बघा शिजलेले आहेत. आता माझं संध्याकाळचं सगळं स्वयंपाक झालेला आहे. तुमच्या सपोर्टमुळेच आजचा दिवस सुंदर गेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. चांगली झोप घ्या, गोड स्वप्न पहा. गुड नाईट यूट्यूब फॅमिली.